महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता निश्चित झाली आहे। मंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही। आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते। अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती। महायुतीच्या सरकारने पहिले आणली। विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत। मग 1500 यायला लागले। काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। मग म्हणलं निवडणुकीनंतर बंद करतील। निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणींना अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये देण्याचा जो निर्णय तो फायनली झालेला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणींना सतत सतावत होता, परंतु आता त्याचा जो निर्णय आहे तो झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता देखील वाटप होणार आहे। सोबतच तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा जर हप्ता आलेला नसेल तर तो सुद्धा तुमच्या खात्यावरती एकत्रित मिळणार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे असणार आहे ते एकत्रितरित्या जो हप्ता आहे तो आता वितरित होत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो वाटपाला उशीर झाला होता, परंतु आता कुठलाही उशीर होणार नाहीये। तुमच्या खात्यावरती थेट जो हप्ता असणार आहे तो उद्या सकाळपासूनच वाटपाला सुरुवात होत आहे। त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही। ज्या बहिणींना मागचे हप्ते थांबलेले होते त्या बहिणींना थेट 3 हप्ते जमा होत आहेत। आणि आपण बघू शकता की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बाकी होती किंवा कुठल्याही कारणाने ते चुकीची केवायसी त्यांनी केलेली होती तर ते दुरुस्त करण्याचा ऑप्शन सुद्धा आलेला आहे। तुम्ही ते दुरुस्त केलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच तो पैसे आता मिळणार आहेत।